मानवत शहरामध्ये पुन्हा दोन मोटरसायकल अज्ञातांनी जाळल्याची घटना 22 मार्च रोजी म्हणजे आज पहाटे 2:15 उघडकीस आलेली आहे. या घटनेमध्ये दोन्ही मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कुठे घडली आहे घटना आणि कधी घडली आहे याची बातमी आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मानवतचे अपडेट राहो. मानवत शहरातील भायकर गल्ली परिसरात राहणारे स्वप्नील घोडके आणि पुरुषोत्तम भायकर हे आपल्या मोटरसायकली दररोज बाजूलाच असलेल्या नगरेश्वर मंदिराच्या परिसरात पार्किंग मध्ये उभ्या करतात. काल रात्री दोघांनीही आपल्या मोटरसायकल त्या ठिकाणी उभ्या करून घरी झोपण्यासाठी गेले. रात्री 2:15 सुमारास या दोन्ही मोटरसायकलीला आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी या दोघांना दिली. त्यानंतर हे दोघे घटनास्थळी गेले असता मोटरसायकल पूर्णपणे जळून खाक झाल्याचे त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. या घटनेमध्ये पुरुषोत्तम भायकर यांच्या नवीन मोटरसायकलचं 1 वर्षाखालची मोटरसायकल आहे. तिची आजचे बाजारभाव किंमत 70 ते 80 हजार रुपयाचं पुरुषोत्तम भायकर यांचं नुकसान झालेलं आहे. तर स्वप्नील घोडके यांचं 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान या घटनेमध्ये झालेलं आहे. मागील 15 दिवसात वाहने जाळण्याची ही चौथी घटना असून पहिल्यांदा सुपेकर यांची मोटरसायकल जाळण्याची घटना घडली होती. त्यानंतर शुभम दहे यांचा ॲटो जाळण्याची घटना 2 दिवसापूर्वी घडली होती आणि या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यामध्ये 2 मोटरसायकल या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत. या मागचा सूत्रधार कोण आहे याचा पोलिसांनी शोध घेणे खरंच गरजेचं झालेलं आहे. कारण मानवतकरांमध्ये एक दहशतीचं आणि चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सायकली जाळण्याच्या घटना पाहिल्या तर सूडबुद्धीने कुणीतरी खोडसाळपणे या मोटरसायकली जाळीत असल्याचं चर्चा मानवत शहरामध्ये सुरू आहे. लवकरच या घटनेचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी मानवतकरातून होत आहे. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.